नमस्कार मंडळी, कसे आहात? महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मंडळी, तुम्ही कधीतरी असं वाचलं असेल ना, वेधशाळेने पावसाचं भाकीत केलं परंतु त्यांचा अंदाज खोटा ठरला. किंवा आपण असं म्हणतो ना, मला पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही, मी अंदाजे एवढं चाललो, मी अंदाजाने एवढं धान्य घेतलं, मी अंदाजे एवढं एवढं माप घेतलं. अंदाज मंडळी, अंदाज हा शब्द आला आहे मूळ फारशी शब्द अंदाजवरून. अंदाजचा अर्थ होतो तर्क, अटकळ, अदमास, ठोकताळा, म्हणजे जे निश्चित नाही असं. आता हेही शब्द वापरून आपण वेगवेगळी वाक्य बनवू शकतो ना, परंतु आपण सरसकट अंदाज हाच शब्द वापरतो. आपण इतर अनेक प्रकारे ही वाक्यरचना करू शकतो. जसं मला पाण्याची खोली कळली नाही, मला पाण्याची खोली निश्चित कळली नाही, मी जवळजवळ एवढा चाललो, मी साधारणपणे एवढं धान्य घेतलं, मी साधारणपणे एवढं माप घेतलं, असं. अशा प्रकारे आपण आपलं संभाषण खुलवू शकतो ना. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा.